धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता पुढचं लक्ष गडकरी असं म्हणत काँग्रेस या ठिकाणी नागपूरमध्ये आक्रमक झालेली पाहायला मिळते। काँग्रेसच्या वतीनं नागपूरमध्ये नितीन गडकरी यांच्या घरासमोर हे आंदोलन सुरू आहे। इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या विरोधात E20 पेट्रोलच्या विरोधात काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेतली आहे। काही आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर आता बरेचसे आंदोलक जे पुन्हा देवडिया भवनकडे पोलिसांनी मागे थोपवलेले आहे। आपण पाहू शकतो कशा पद्धतीने उर्वरित कार्यकर्त्यांना आहे ते थोपवलं जात आहे। मागच्या बाजूला आता ते खरं तर सगळे कार्यकर्ते जे आहे ते सुद्धा आपल्याला जाताना पाहायला मिळते आहे। मोठ्या प्रमाणात हे कार्यकर्ते या ठिकाणी आले होते, मात्र पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला आणि चिटणीस पार्क अंतरावरून काही अंतरावर त्यांना ताब्यात घेतलं। आता जे आहे सगळ्या आंदोलकांना हे परत पाठवण्याचं काम सुरू आहे। पुन्हा ट्रॅफिक जे आहे ते बंद करण्यात आलं होतं, ते ट्रॅफिक सुद्धा मोकळं केलेलं आहे आणि पोलीस जे आहे जथ्थाच्या जथ्था जो आहे ते केलं जाताना सगळे कार्यकर्ते पदाधिकारी जे आहे ते आता देवडिया भवनकडे आपल्याला जाताना पाहायला मिळते। पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवले, सगळे आंदोलन जे आहे यशस्वीपणे मागव करण्यात किंवा थोपवण्यात यशस्वी झाले आहे। पुढे जाऊन सौरभलेचं पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर। नागपूरमध्ये युवक काँग्रेस चांगलीच आक्रमक झालेली बघायला मिळते। अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। नागपूरमध्ये काँग्रेसनं नितीन गडकरी यांच्या घरासमोर हे आंदोलन केलंय। नितीन गडकरी यांच्या घरावर काँग्रेसनं मोर्चा काढलाय। इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या विरोधात E20 पेट्रोलच्या विरोधात काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेतली आहे। या ठिकाणी युवक काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते जमलेत आणि या सगळ्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलंय। त्यांना त्या ठिकाणी कोणतीही परमिशन आपण दिलेली नव्हती। त्या अनुषंगाने त्यांना त्यांचे जे कार्यकर्ते आहेत 60 ते 70 कार्यकर्ते आपण डिटेन केलेले आहेत। काही कार्यकर्ते आता रिटर्न निघून जात आहे। कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण नाही आणि आम्ही वाहतूक पण आता सुरळीत करत आहोत। वाहतूक थांबली हा निश्चितच वाहतूक थांबली होती, त्याच्या अनुषंगाने ह्या काय कुठले परमिशन या मोर्चाला नव्हता। पुढील आम्ही कायदेशीर कारवाई करत आहोत। मोठा पोलीस बंदोबस्ताने बॅरिकेडिंग सुद्धा या ठिकाणी हा निश्चितच कुठेही अनवधानाने कुठला कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये त्याच्या अनुषंगाने आम्ही पूर्ण तयारीनिशी या ठिकाणी बंदोबस्त लावलेला होतो। हा निश्चितच संख्या मोठी होती। आमचे पोलीस सुद्धा जवळपास 150च्या आसपास पोलीस या ठिकाणी 20 अधिकारी या ठिकाणी होते, त्याच्या अनुषंगाने हा शांततेत पार पडला। की मोठ्या संख्येनं जे आहे खरं तर कार्यकर्ते या ठिकाणी आले होते, त्यामुळे पोलिसांनी सुद्धा तेवढाच तगडा बंदोबस्त जो ठेवला आणि कुठंतरी जे आहे आंदोलकांना आता मागं पुन्हा देवडिया भवनकडे थोपवण्यामध्ये यश आलंय ना आता सगळे जो आंदोलन होते कुठलाही अनुचित प्रकार न घडता पार पडलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभलेचा पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर। आपण पाहतोय पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे कुठल्याही प्रकारे मोर्चाला ही परवानगी दिलेली नव्हती। वाहतूक देखील या मोर्चामुळे ठप्प झाली होती, म्हणून काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। त्या ठिकाणी 150 पोलीस आणि 20 अधिकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। आता या ठिकाणी वाहतूक देखील सुरळीत करण्याचं काम सुरू झालंय। आपण पाहतोय नागपूरमध्ये काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे। युवक काँग्रेसच्या असंख्य कार्यकर्त्यांनी एकत्र येत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा हा प्रयत्न केलाय। E20 पेट्रोल इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या विरोधामध्ये काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेतली आहे। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता नितीन गडकरी यांच्या देखील राजीनाम्याची मागणी काँग्रेसने केली आहे। याच मागणीसाठी आणि E20 तसंच इथेनॉल मिश्रित E20 पेट्रोलच्या विरोधासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते एकत्र आलेत आणि या कार्यकर्त्यांनी नितीन गडकरी यांच्या नागपुरातील घरावर हा मोर्चा काढलाय। आपण पाहतोय प्रचंड मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी एकत्रित आलेत आणि त्यांनी हा मोर्चा काढलाय। अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलंय। या मोर्चाला परवानगी देण्यात आलेली नव्हती असं पोलिसांच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलंय। 150 पोलीस आणि 20 अधिकाऱ्यांचा या ठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। काही कार्यकर्त्यांना देखील नागपूरमधल्या काही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना देखील आता पोलिसांनी ताब्यात घेतलंय, तर अनेक कार्यकर्ते हे आता आंदोलनस्थळावरून परत जाताना दिसतात।